नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण पाहणार आहोत योगा दिन हा 21 जूनलाच का सेलिब्रेट केला जातो आणि योगाचं आपल्या लाईफमध्ये काय महत्त्व आहे। डेली रूटीनमध्ये जेव्हा आपण योगा ॲड करतो तेव्हा आपल्या लाईफमध्ये किती चांगले परिणाम घडतात हे आज आपण पाहणार आहोत। तर 21 जूनलाच का योगा डे सेलिब्रेट केला जातो? कारण वर्षातील सगळ्यात मोठा दिवस असतो 21 जूनला आणि या दिवशी आपलं मन आणि शरीर संतुलित असतं, ज्याच्यामुळे आपण आजच्या दिवशी योगा डे म्हणून सेलिब्रेट केला जातो। 2014 साली पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय संघात प्रस्ताव ठेवला की इंटरनॅशनल योगा डे हा 21 जूनला सेलिब्रेट करावा। तर 177 देशांनी मान्यता देऊन आपण इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट 21 जूनला करायचं ठरवलं। योगा करणं म्हणजे फक्त आसनं करणं असं आहे का? तर नाही। फक्त आसनं किंवा फ्लेक्झिबिलिटी नाही, तर प्राणायाम, मेडिटेशन या गोष्टींमुळे आपण मन पण आपलं संतुलित ठेवू शकतो। त्यासाठी डेली आपल्या रुटीनमध्ये योगा ॲड करणं, रोज स्वतःसाठी एक तास जर मिळत नसेल तर अर्धा तास काढून आपण रोज योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम करणं गरजेचं आहे। योगा आपल्या बॉडीवर कसा परिणाम करतो? तर फॉर एक्झाम्पल सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हे एक असं आसन आहे ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडी इन्व्हॉल्व होते आणि आपल्या बॉडीचे जे सगळे अवयव आहेत ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात आणि ते स्ट्रेच केले जातात आणि त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहते, फ्लेक्झिबिलिटी चांगली राहते। तसेच 15 मिनिटं रोज प्राणायाम केल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा श्वासाचा आजार होत नाही, आपण हेल्दी राहतो। आणि जेव्हा आपण योगा करायला स्टार्ट करतो तेव्हा ऑटोमॅटिकली हे सगळं इंटरलिंक असतं। जेव्हा योगा स्टार्ट करतो तेव्हा आपण हेल्दी खायलाही स्टार्ट करतो आणि त्यामुळे आपण हेल्दी राहण्यास आपल्याला मदत होते। योगामुळे आपले शरीर दिवसभर एनर्जेटिक राहतं, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मेंदूला ऊर्जा मिळते आणि योगामुळे आपल्याला आपली बॉडी हेल्दी राहते, आपण आजारी पडत नाही। त्यामुळे डेली रुटीनमध्ये आपण योगा ॲड करणं खूप गरजेचं आहे। आपल्या धावपळीच्या जीवनात या स्ट्रेसफुल जीवनात आपण रोज स्वतःसाठी अर्धा तास काढणं खूप गरजेचं। अर्धा तास तरी काढला पाहिजे, 1 तास नाही काढता आला तरी अर्धा तास तरी स्वतःला दिला पाहिजे। त्यामध्ये 10 मिनिटं मेडिटेशन, 5 ते 6 राऊंड सूर्यनमस्कार, बाकीची काही थोडीशी फ्लेक्झिबिलिटी असणारी आसनं, त्यानंतर अनुलोम विलोम किंवा कपालभाती करणं गरजेचं आहे। तर आजच्या दिवशी फक्त योगा करायचा नाही आहे, तर आपण डेली रोज रुटीनमध्ये ॲड करायचं आहे योगा। हे चॅलेंज आजपासून तुम्ही स्वीकारा आणि आठवड्याभरातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल आणि हे डेली केलं पाहिजे, फक्त एक दिवस नाही केलं पाहिजे। आणि तुमचं कोणतं आवडतं आसन आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा। थँक्यू, धन्यवाद।